बिग बॉस सीझन 1 स्टार्ट झालेलं आहे. मालवणी ए बाबा अळू हय सेल्फ सर्व्हिस नाही हय वाढतं. त्या बिग बॉसमध्ये स्वतःचं स्वतः करून खायचं असतं, पण आमच्याकडे वाढतात. ए पोळी दे, अंड्याची पोळी दे. काय आहे तुझं? सगळ्यांसाठी आहे ती. बिग बॉसमध्ये बिग बॉसने सगळ्यांसाठी दिलेली आहे. एक अंड्याची पोळी वाटून खायची आहे. लाडका नाही आहे बिग बॉसचा. लवकर. काय रे बिग बॉस म्हणजे कोण माहितीये काय? पोळी दे. ते अंड देणारे कोंबडी, तसं करता. अंडी देणारी कोंबडी ती बिग बॉस आहे. गोल्डन ऑमलेट तिने सांगितलेलं आहे ते दे. ना ना सगळ्यांना वाटून खायचं आहे. किती किती नग आहेत? 3. 4. इथे सेल्फ सर्व्हिस आहे. चैतन्य भाऊ एका भातासाठी 2 माणसं भांडत आहेत. इथे टास्क करायचे, जिंकायचं आणि मग जेवण करायचं. काय आहे तुझं? चप तू तिचं काय आहे म्हणजे तिचं डाळ भात आहे. बघ ए बघलं बिग बॉस तुला हे देणार, शिक्षा करणार. तुला नाही. कसं करता आपण यो. काय झालंय काय बिग बॉस? रडून काय भेटणार आहे? बिग बॉस नाही तुझ्यावर प्रसन्न बिग होणार. बॉस तुमच्या घरात हा माणूस खूप रडक काय, ह्याला बाहेर काढ. ह्याला लगेच बाहेर काढून टाका. हा नको आहे माणूस. उद्याचं चिकन ह्याला आम्ही देणार नाही. तोच कुकर डोक्यात ए तुझ्या. बिग बॉस मध्ये असा एक प्राणी असतोच कळी काढणारा, पण आपण किती हे करायचं, मनावर घ्यायचं हे आपल्यावर असतं. बरोबर आहे ना बिग बॉस? त्या माणसाला तुमच्या सांगा जरा हा कोण आणलाय. ती अंड्याची पोळी दे. हा पण त्याच्या भातावर लक्ष ठेवतोय. ए ए बिग बॉस मी बिग बॉस मी मिरची घेत होते, पण याला वाटलं मी त्याची अंड्याची पोळी घेते. काय काय गडबडी करतो तू? घालील बंद कर, व्हिडिओ बंद कर, व्हिडिओ बंद कर. दात दिब्बीत बघ कसे हृदय नागपूस. याच्याशी कोणी बोलायचं नाही. हा कॅन्सल. आजपासून बिग बॉसने त्याला शिक्षा दिली आहे. मौनी व्रत, मौनी अमावस्या चालू झालेली आहे. बुजावता बो. ए मौनी अमावस्या चालू झालेली आहे. मौन व्रत धारण करायचंय तुला. बिग बॉसने तुला शिक्षा दिलेली आहे. हा बघ आता मी आणि- घेतोय. बघ आता बघ बघ मी घेतोय ना. तुझं काय प्रॉब्लेम आहे? तो बिचारा बिग बॉसच्या घरात हे सगळ्यांना खायला दिलेलं आहे. वाटून बिग बॉसच्या घरात हे सगळ्यांना वाटून दिलेलं आहे. अंड्याची पोळी एकटंच खाता तो. पण तुम्ही बिग बॉस डाळीचा 1 चमचा याने जास्त घेतलेला आहे. उद्या 2 भांडी जास्त देणार मी घासायला. भांडी पण घासूची होता. भांडी पण घासूची आहेत. प्रत्येकाने 2-2 भांडी घासायची आहेत. 2 दिवस मी घास. उरलेली भांडी डाळ जास्त घेणारा माणूस घासेल. हा माणूस त्याला हे करा, कवर करा. केलाय कवर. ना गळता. बिग बॉस ए पूस. गळता. तुझ्यावर टाकू काय? ए बिग बॉस काही पण हा. लॉजिकल लॉजिकच नाही. चल नका नको जेवण भात दे. बिग बॉस हा माणसाने किती जेवलेला आहे ह्याचा विचार करा. आता ह्याला मी बाहेर काढून टाकणार आहे आम्ही. समजलं बिग बॉस? नको आमका असलो. असे भात डाळ मिरच्या आहेत आणि यांच्या ताटात अंड्याची पोळी अजून तशीच दिसत आहे. मला वाटतं ना आवडलेली नाही. ती हा बिग बॉस काढून घ्या यांच्याकडून. अंड्याची पोळी तुम्हाला आवडली आहे की नाही आवडली आहे? नाही आवडली आहे घ्या ती. हो सर. रितेश सर, रितेश सर, डाळीवर मस्त अंड्याची पोळी ठेवण्याचं कारण काय आहे? हो थांब चैतन्य, अंड्याची पोळी तुमच्या ताटात राहण्याचं कारण काय आहे? अर्धच गेलं. तुम्ही सांगू शकाल काय? ओ सर, ओ रितेश सर. नाही म्हणजे आवडली नाही वाटतं. तर अशी घेतो आम्ही आता. मला देऊ शकतो. बिग बॉस तुम्ही शेअरिंग करता का बघायचंय तुम्हाला तुमचा कंटेस्टंट काय तो
कंटेस्टंट कंटेस्टंट सगळ्यांना बिग बॉस तुमचा हा लाडका कंटेस्ट बिग बॉस तुम्ही कुठे आहात बिग बॉस अंड्याची पोळी देत नाही बिग बॉस आम्हाला अंड्याची पोळी फक्त एका माणसाला दिली आहे बाकी ती पण एवढी दिली आहे बाकीच्यांना तो देत नाहीये बिग बॉस हीच परीक्षा आहे कठोर कारवाई कर. याला उद्यापासून अंडा हा? पाच झालं. पाच नाही झालो अंड्याची पोळी सगळ्यांना शेअरिंग जरा जराशी कर बिग बॉस बस विचार करा ह्या माणसाचा उद्यापासून ह्याला एक अंड कमी द्या जेवणात हां बिग बॉस मला 2 द्या मी टाकलेलं आहे हिला एक अंड माझ्यातलं मी शेअरिंग केलेलं आहे जरा हे बघा बिग बॉस हां उद्या ह्याला एक अंड कमी देणार मी बिग बॉस त्याने खाल्लेले आहे अख्खं अंड मी खाल्लंय घे. तिने नाही खाल्लंय तिला द्या खाल्लंय. रिद्या हा माणूस चोर नाही तर महाचोर आहे अभी खतम. रिद्दू पोटात गेलं पोटात. माका नको चिड. पण द्या आता ती. बिग बॉस जेवणावर महाभारत चाललंय खरंच तुमच्या घरात एवढं तांडव असेल आम्हाला नाही माहिती होतं बिग बॉस बिग बॉस साखर पटव साखर 2 दिवस चहा नाही पिली. बिग बॉस साखर नसली तरी चालेल पण रिद्धेशला कोणी काही पण तंगडी मात्र लगेच पाठवा नाहीतर रिद्धेशचा उपाय सुटेल भात घेता. भाताचा उकाडो कमी करा आता रिद्धू झाला. बस ठेव तुझा नसता. एवढं पण खायचं नसतं. लवजा पण नसता. ए काय म्हणतो कोण म्हणतो रिद्धेश कोण काय म्हणतो अन्न काय अरे ता फूस तिला आता लगेच फूस हातून ये जा चल